बनशी बनशी तुला हिस्सा देव संकलशी. बघू आत्या कवरी जमा केल्या काजू नको. कसा लागला? एक नंबर फ्रेश ओरिजिनल एकदम झाडावरून तोडाचा और फिर खाणे. तोडून लगेच खाण्यात काय वेगळीच मजा असते. त्यात आहे. आम्ही आलतो करवंद द्या ना, तुम्ही खाऊन पार. पण कच्ची नको ती, काय करू याचा? पिकलेली पाहिजे. समजलं का? समजलं काय सांगतात ते समजते का? नाही. हा ऐकल कोण? जा ऐक काय सांगतात त्या. तिकडे फार्म हाऊस वर आम्ही आलोय. तो आहे खानिवलीला. हा वाला फार्म हाऊस आहे नेचर टच द फार्म. हा तेच कर. हा तेच कर. हे ऍड्रेस वगैरे तुम्हाला जर यायचं असेल तर येऊ शकता तुम्ही. हा हायवेचा रोड आहे जिकडनं आपण येणार आहोत. त्याच्यानंतर इथे तुम्हाला पूर्ण या फार्म हाऊसचा ॲड्रेस वगैरे, मोबाईल नंबर आणि ईमेल ID दिला आहे. तुम्हाला जर यायचं असेल तर इथे तुम्ही येऊ शकता. त्याच्यानंतर हा पूर्ण विलाचा नेचर टच द फार्म. आणि मग इथे आपण आता बेल वाजवणार आहोत. मग ते आपल्यासाठी दरवाजा ओपन करते. आता ते आपल्यासाठी इथे दरवाजा ओपन कर. हाय हाय, या तुमचं स्वागत आहे. एवढा मोठा पूर्ण इथे पार्किंग वगैरे पण आहे अवेलेबल. आणि आम्ही आमची बस इथे लावली. खूप मोठा आहे फार्म. आपण नंतर थोड्या वेळानंतर पूर्ण पूर्ण हा वॉकिंग डिस्टन्सचा पूर्ण आहे. पूर्ण राऊंड सर्कल आपण नंतर बघणार आहोत पूर्ण फार्म हाऊस मध्ये. इथे काय करायला घेतलं आता? हा केअरटेकरचा रूम आहे. ओके. पुढे गाईचा गोठा आहे. तिथे गाई पण आहेत. हो, एक गाई आहे. ही पार्किंग स्पेस आहे. इथे काही काम चालू आहे का? काय थोडीशी शेड करतो, झाडं लावायची आहेत. सावली तयार होईल. हे पूर्ण एरिया तुमचाच आहे का? हां, 8 एकर मध्ये आहे सगळं. किती एकर मध्ये आहे पूर्ण? 8 एकर. 8 एकर. सध्या काम पण चालू आहे थोडा थोडा. आंबे बघा, आंबे. हे बघा, आंबेच आंबे. हा, बनतंय म्हणजे झालं रेडी. काम चालू आहे ना थोडं थोडं. गोठा आहे हा गायींचा. गौरी शिवा वाडा. ते गाय आहेत. आंबे भरपूर आहेत. पिकलेत पण तेच. पिकलेत पण आंबे. हातात येतात, हातात, बट तोडू नाही शकत.
ओके, ह्यांची नावं पण आहेत. ते गौरी शिवा वाडा यांच्याच नावाने येतो. ओके, ही गौरी आणि हा शिव. ओके, हा गौरी शिवा वाडा. तिथे काय बनवतायत? कोंबड्यांसाठी, तिथे ते समोरच्या कुत्र्यासाठी. कुत्री आहेत तिथे? नाही, म्हणजे नंतर आहेत. कोंबड्याचे बाहेर कुराडीवर पावसात जरा घाण करतात ना. हा म्हणून शेड बनवायला घेतली. चला. सगळे नॅचरल एलिमेंट्स आहेत, म्हणजे असे दगडच आहेत. दगड. ही फक्त ही मातीचीच आहे वीट. ही आर्टिस्ट वगैरे करून असं म्हणजे स्वतःच बांधतो. हे कामगार आहेत का? हा, हे आता बिल्डर आलेत. ते रूप कौलांचं ते काम चालू. एकदम प्राचीन कालासारखं आहे, शेणाने सारवलेला वगैरे. बांबू वेगवेगळे आपल्याकडे 14 गती. आंबा तुटला आहे, हा तिथला आंबा. अरे वाव, थँक्यू सो मच फॉर दिस. हे बांबू मध्ये पण प्रकार आहेत असा? एक 14 जातीचे बांबू आहेत आपल्या फार्म मध्ये. ओके, 14 एक जातीचे वेगळे हा हापूस नाही, हा आपला तोतापुरी. जी हातात दिलाय तो हापूस आहे. हा तोतापुरीच आहे. हा बघ, जो फेवरेट आहे माझा. कच्चा आपण खाऊ शकतो, तो गोड गोड लागतं एकदम. आंब्यांचंच भरपूर झाड आहे. बघा, हा पण पडला. हा पण घेऊ आपण उचलून. खाली पडलेला मस्त मिळालेला आहे आम्हाला आंबे. ही बघा आमची वहिनी. अजून एक मिळाला. थोडा खाल्लाय, थोडा खाल्लेला आहे. ठीक आहे, आपण ऍडजस्ट करू थोडा खाल्लेला. मग हे शेण वगैरे ते गाय एक तर पायाचा, एक तर शेणाचा, एक काळा, एक शेण, आणि मग त्यात गांडूळ सोडतात. त्याचं एकदम खत होते. गांडूळ सगळे ते खाऊन टाकतात. आणि मग आपलं एकदम कसं बोलू, चहा पत्ती सारखं एकदम काळा, एकदम सुरा होतो. मग ते गांडूळ कुठून आपण सोडतो? गांडूळ याच्यावरती सोडलेले आहेत. असे ते सोडले का मग गांडूळ? सोडायचे आहेत. गांडूळ कुठं? हां, ते तुम्ही जर जास्त उंच झालं, एवढंच पाहिजे होतं. हे ते उंच साईड नाही. इकडे पण बांधू नये. ह्या बाजूला नसली तरी चालेल, ह्या बाजूला पाहिजे. तालपत्री टाका ना आपली प्लास्टिकची, ते जास्त. हे खत आपण याच झाडांना टाकत असं ना? हा, म्हणजे कुंड्यांमध्ये छोट्या छोट्या, या झाडांना तर जास्त मोठ्या प्रमाणात, आपल्या ज्या छोट्या झाडं. हा, छोटे छोटे. थोडा भारी आणि खाल्लाय. काय करतो तुम्ही? आम्ही दोघी फार्म बघतोय ना, दुसरी आमची पब्लिक स्विमिंग पूल. खतासाठी काहीच वेस्ट नाही जात इकडचा. पाला पण ते खड्ड्यामध्ये टाकतात जेव्हा झाडं लावतात तेव्हा. काहीच वेस्ट घालवत नाही, म्हणजे खाली पडलेला पाला पण नाही. तिथे चेंजिंग रूम आहे, एक पंप रूम आहे. नंतर सगळ्यांना फिरू द्या, व्यवस्थित माहिती द्या. आम्ही फार्मची सगळी व्हिडिओ घेऊन आलो ना, आंबा पण घेऊन आलो बघ, पण ते तुमच्यासाठी नाही आहे. सॉरी फॉर दिस आंबा. बाबू तुझा लावतो का, कनेक्ट करतो का याचे?
मसाला मागताना पाट ग पाया मसाला मागताना पाट माझ्या बाया भूकल्या माझ्या बाया भूकल्या अरे जय चेहरा तर दाखव जरा आम्हाला. आता आमची जेवणाची वेळ झाली आणि इथे भेटतं जेवण, ते बनवून देतात. आतमध्ये किचन आहे. व्हेज मध्ये काय काय आहे? व्हेज भात, वाटाण्याची भाजी, भरलेला वांगा, भाजी, भाकरी, पापड, लोणचा, सॅलड सगळं आहे. आता नॉनव्हेज मध्ये बघू. हाय, कोलंबी चिकन आहे ना? हा चिकन आहे ना? हा म्हणजे चिकनच आहे ना? भात, भाकरी. यो नॉनव्हेज वाल्यांचं आहे. इकडे आम्ही व्हेज बसलोय आणि इकडे नॉनव्हेज. आमरस पण आहे व्हेजला पण आणि नॉनव्हेजला पण. आहेत ज्यांनी खाल्लेले ते फोन करतात ते झाले का त्याच्यामुळे. फार्म हाऊस आहे इथे, तुलसी वृंदावन. आता आपण आतमध्ये जाऊ फार्म हाऊस बघायला. हा एक रूम आहे त्यांचा. इथे जुन्या म्हणजे गोष्टी सगळ्या आहेत या फार्म हाऊसवर. विठ्ठल रखुमाई. आता आपण त्या साईडच्या रूम मध्ये जाऊ. पूर्ण जुन्या जुन्या गोष्टी आहेत तिथे बस.
प्राचीन काळासारखं पहिले शेणाने सारवलेलं आहे बघा पूर्ण. इथे खेळायला आहे कॅरम वगैरे, इथे बाहेर जेवायला आहे. ते मागे पण चूल वगैरे पण आहे इथे मागे बघा. खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. आतमध्ये किचन आहे त्यांचं. आता आपण रूम बघू. रूम पूर्ण प्राचीन काळाचं आहे. हे बेडरूम्स आहेत, खूप मोठे आहेत बेडरूम, खूप म्हणजे खूप. तर इथे आमचे पब्लिक झोपले. वॉशरूम पण खूप मोठे आहेत. असे 3 बेडरूम आहेत. हा एक, हा पण सेम तसाच आहे. त्याच्यानंतर हा एक आणि हा एक, बस. वॉशरूम बघा केवढा मोठा आहे, एकदम भरपूर. आपला हा कसा इको फ्रेंडली आहे म्हणजे. आणि ह्याचा जो आर्किटेक्चर आहे, आपली जुनी जी घरं होती कोकणातली, त्याच्यात सगळं मिक्सचर आहे. कोकणातली पण नाही, आपली इकडची. म्हणजे आपल्या ह्याच्यातलं काय कौलारू आहे, मातीचं आहे, पण मधले जे हे जे आहेत ना, कोर्टियार्ड म्हणून आहे ते. आणि कोकणात एकदम मागे गेलं तर मागच्या साईडला किचन असं एक परत एक पडवी वगैरे, त्यांच्या विहिरी पण आतमध्ये असतात. म्हणजे मी जेव्हा घराच्या कन्सेप्टमध्ये फिरलो ना, तर त्यांची पाण्याची सोय वगैरे आतमध्ये असते. त्याच्यावरती परत छप्पर असतं. छप्पर असल्यामुळे त्याला ऊन लागत नाही, मग त्याच्यात शेवाळ होत नाही आणि पाणी क्लीन राहतं. म्हणजे आतमध्ये अंधारात विहीर असेल तर असे काय काय बरेचसे कन्सेप्ट करून मग जे जे इथे आपल्याला जमेल त्याचं सगळ्याचं कॉम्बिनेशन करून हे घर बनवलं आहे. म्हणजे ओटी मध्ये काचेची रूप आहे ते. ते म्हणजे रात्री उजेड येण्यासाठी वगैरे किंवा दिवसा लाईट लागू नये म्हणून. आता हे इको फ्रेंडली असं की याची जी लाईट याची सगळी ही सोलारवरती आहे. हे लाईट हे इकडचं जेवढं आहे ना नवीन काम, ती सगळी सोलार लाईट आहे. पाणी प्लॉटमध्ये आपल्याला कॅनलचं येते, भातसा डॅमचं. हा पुढे डॅमचं मी दाखवतो तुम्हाला गेल्यानंतर. आणि पाठीमागे विहीर आहे. म्हणजे डॅमचं पाणी जमिनीत मुरतं, विहिरीला येतं. विहिरीतून काढून आपण आणि बोरवेलमधून काढून आपण वापरतो. परत ते जमिनीमध्येच इथे जाऊन परत जमिनीमध्ये सोडतो. म्हणजे इथून गटरने कुठे बाहेर जात नाही आपलं पाणी. म्हणजे रिसायकलिंग सगळं आहे. मग ते वेस्ट पाणी येते इकडे. हा ते सगळी एक सिस्टीम आहे. ती सगळी मी युट्यूबवरती सगळी सर्च करून सगळी त्या सिस्टीम समजून घेतलं. पाणी वेस्ट म्हणजे ॲटोमॅटिकली कसं ते रिफाईन करायचं आणि परत जमिनीमध्ये सोडायचं असं. म्हणजे विदाऊट मशिनरी सगळं ते ऑटोमॅटिक होतं. तुम्ही बनवले, तुम्ही तुमचंच कन्सेप्ट आहे. हां, कन्सेप्ट माझंच आहे. आर्किटेक्ट मी घेतला होता की त्याला मला स्पॅन जे म्हणजे मी 30-35 लोकांच्या हिशोबाने, म्हणजे कसं कमर्शियल अँगल होताच ना बनवताना, पण नाही झालं तर स्वतःच्या पण वापरते म्हणून ते कॉटेजेस असं तसं नाही केलं. जर समजा कसं आपला रेग्युलर पहिला बिझनेस नव्हता ना, आपल्याकडे वीट बटन हे होतं आणि हे नवीन करायचं होतं. समजा नाही केलं किंवा नाही चालवलं तर मग आपली ती प्रॉपर्टी आपल्याला वापरता आली पाहिजे. मग हे करून मग ते या हिशोबाने केलं की दोन्ही अँगलनी घर कसं बनवता येईल. मग ते ही डिझाईन ती झाली तयार. आणि इको फ्रेंडली असल्यामुळे कसं की मी सगळे प्युअर ब्लॉक वगैरे नाही आहे. याच्यामध्ये घराला कलर नाहीये. आता ही जी वीट आहे ना, ही मातीची आहे. माती, स्टोन पावडर आणि सिमेंट याचे कॉम्बिनेशन आहे. ही अशी ऑस्ट्रेलियाला वीट बनवायची पूर्वी 150-200 वर्षापूर्वी. पण त्याच्यामध्ये जसं सिमेंटच्या ऐवजी दुसरे प्रकार असायचे. तर ही आता आपल्याकडे इस्कॉन मंदिर आहे, काही गोवर्धन विलेज, त्यांनी त्यांच्याकडे मी ही वीट बघितली आणि मग परत आम्ही इथेच बनवली. इथे बनवली तुम्ही? हां, ही वीट मीच बनवलेली आहे. घर पण मीच बांधलंय, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर नाही आहे. याच्यासाठी म्हणजे स्विमिंग पूलच्या इथली खड्ड्यातली माती आहे. आणि पुढे गोडाऊन झालेत ना नाक्यावरती टर्न मारताना, तिथे वरच्या लेअरची माती थोडीशी म्हणजे रेवस माती लागते, जिच्यात जर चिकटपणा कमी असतो ती. तर ती रेवस माती छानून आणि मग तिची बनवलेली आहे. साधारण 45,000 विटा लागल्या होत्या त्याला. हा दगड पण इथला लोकलच आहे, खालचा जो आहे ना ब्लॅक. पुढे गोंदाडी म्हणून कच्च्या पुणे गाव आहे, तिथे खोरे आहेत. तर हा जो दगड असतो तो गोल दगडाच असतो. जमिनीमध्ये वरती मातीमध्ये गोल दगड असतात, गोटे जे बोलतो. तर हे जे या तोडी जे असतात ते गोट्यांचे असतात. आणि जो ब्लास्टिंग केलेला असतो त्याची ती खडी आणि डबर तो त्याचा असतो. म्हणजे गोल दगड तोडतात, तोडून मग त्याला घडाई करतात. कारण ते जरा हा जास्त हार्ड असतो. म्हणजे पूर्वी आपले ते वापरायचे. म्हणजे हा याला बसाल्ट स्टोन बोलतात, जो लाव्यामधून आलेला. मग आपल्या घरात सगळा जो ब्लॅक पण आहे तो बसाल्टच आहे, पण तो राजस्थानचा आहे. आणि हा आपला इथला लोकल आहे.
आणि हा पायरीला आहे तो पण बसायला आहे, पण तो थोडा सॉफ्ट आहे. तो नगरचा, अहमदनगरचा आहे. तो तिकडनं आणलेला आहे. या ज्या मध्ये या विटा दिसतात ना, हा स्लॅब आहे, पण हा जायकारची बोलतात त्याला, हा विटांचा स्लॅब आहे. म्हणजे खाली विटा आहेत, त्याच्यावरती 2 इंचाचा कोबा आहे, त्याच्यावरती परत विटा आहे. म्हणजे तो आपला कॉन्क्रीटचा स्लॅब नाही आहे. ही टेरेस आहे ॲक्च्युली, पण तिथे शिडी नाही ठेवली, कारण गेस्टची म्हणजे मुलं वरती गेलं तर थोडं रिक्स फॅक्टर आहे ना. गरज असेल तेव्हा फक्त शिडी लावतो आणि मग जातो असं. अच्छा, म्हणजे तिकडे वरती कौलरची हा, ही कौलांच्या वरती ही अशी टेरेस आहे तिथे. टेरेस सारखं आहे का? हा, म्हणजे असा आपलं जायचं गहू कसं बांधले. हा, ते पहिला ही अशी जाई बांधलेली अशी, म्हणजे अशी एक एक म्हणजे ते बीम्स मारलेत आणि मग आर्चेस खाली खाली बनवले 3-3 विटांच्या, आणि ते एक एक 3-3 विटांची लेयर्स ठेवलेत असे. अच्छा. हा, याला वेळ लागला म्हणजे कन्सेप्ट समजून नेमनेम करायला, बनवायला 2 वर्ष लागली असं. कारण काय होतं, कन्सेप्ट मध्ये कारागीर भेटत नाही, आणि जो भेटला तो त्याची आपली कॉस्टिंग आणि हे सगळं जमत नाही असं. कारण अशी कारागीर कसे ते दिल्ली, हैदराबाद तिकडे अशी जिथे बंगलोज वगैरे काम होतात, लोणावळा वगैरे तिकडे असतात ते, पण त्यांचे चार्जेस असतात जास्त. ही कौलं कर्नाटकची आहेत, म्हणजे मँगलोर टाईप्स. एक आपल्या गुजरातला मिळतात, कर्नाटक आणि केरळला भेटतात. आणि ज्या विंडोज आहेत ह्या ते कोचीनवरून आणलेत, या अशा केरळच्या असतात. म्हणजे आपल्याकडे तसे लाकडामध्ये भेटतात की ॲल्युमिनियममध्ये ते लोखंड. पुढे आतमध्ये घराच्या नंतर बोलूया, येऊ बाहेर. बोल बोल इंग्लिश, बोल इंग्लिश. देखो भाई कितना बड़ा ब्रिज है ये, देखो देख लो. पडलेला आंबा खात घेतलेला मी. नाही, फार्म बघायला चाललोय रोडवर आतमध्ये. काजूची झाडं बघा, काजू 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 काजू. ए काय रे, काजू तोडतोस का? आबा काजू कशाला तोडतोस? बेस्ट तोडू नकोस. अहो तो तयार झाला नाही असं तोडत नाही. हा, आता बघतो अजून तयार झाला का तो वरती झाला बघ. दिसतो लाल कलरचा. कुठे रे? दिसतो ते एकदम वरती बघ. हा, पण ते फोन मध्ये दिसणार नाही. इकडे दिसेल बघ, झूम कर ना. कुठून? लाल वाला तो पण लाल वाला दिसला का? बट हे फोन मध्ये नाही दिसणार. दहा दिवसात आहेत का? पप्पा असं काजू बिजू घेवायचं नसतं चोरून. चोरला नाही पप्पा. नाही, त्याने सांगितलं कार्ड घे. मग खावाचा का तो? झाले का पण तो? खाला. गोड लागते का? चलो. जामच काजवांची झाडांना लय भारी. आवरा जांभली आण, एक जांभूल नाही दिसत. मम्मीला काय भेटली जांभला? पळसाला पाना 3. पळसाला पाने 3. ओके, पहिला पळसाला पाने 3. 1 2 3. ओके बॉस. पळसाला पाने 3. काय आहे धवल? काय आहे रे, स्कूल मध्ये शिकला नाहीस का तू धवल दादा? डायरेक्ट कॉलेजला काजू बियाण मला पोरे कधी तुला पोरे नाही जायला. ही कोण आहे? ना तू तुझा पोऱ्या काय आहे? आठवत नाही का पोऱ्या काय आहे तो? त्या मला कल्याणला भेटल्या होत्या, म्हणजे जुन्या विहिरीच्या. ते पहिला काहीतरी ते पाणी काढायला सिस्टीम जास्त माहिती नाही मला ते, पण एक असं डम्पिंग मध्ये पडलेलं होतं त्या. हा, मग आम्ही ते लावले होते. त्याच्या पुढे जे गोल आहेत ना, त्याच्यात असे लाकडी 2 खांब असतात, आणि पुढे त्याला एक कप्पी वगैरे असते. कप्पी टाईप असते, आणि मग पुढे जरा ते लाकूड असते. म्हणजे विहिरीच्या थोडस आतमध्ये एंट्री असते ती पाणी काढायला. थोडस ती जी जशी जी आहे ना ती लाकूड, त्याच्या पुढे अजून थोड्याशा फळे असतात अशा. त्या याच्यात अशी 2 लाकडं असतात. मी त्या होत्या तर त्या बांधकाम झालं असं त्या विहीर बांधून घेतली तुम्ही? हा, मी बांधले ते. 20 फूट खोल आहे खाली, 20-22 फूट.
बाबा आणि आता कसं ते कॅनलचं पाणी आलं ना ते जमिनीतून पर्क्युलेट झालंय बघा असं. मग ती जमिनीच्या लेवल आता पाणी असेल. मग त्याच्यामध्ये 2 पंप आहेत, एक या साईडने गेलं एक या साईडने गेलं. मसनीने पाणी आहे. झाडांना पाणी जातं. मसनीने हा आणि तिथे बोरवेल आहे का ती व्हाईट दिसते ना, एक बोरवेल. तिकडे बोरवेल आहे की या साईडला. या बोरवेलचं पाणी फक्त घरी वापरायला आहे, घरासाठी. झाडांना सगळं पाणी. बोरवेल हा कॅनलमुळे पाणी, कॅनलचं पाणी असं जमिनीला नॅचरल पाणी नाही. म्हणजे आता जर कॅनल बंद झाला ना की 15-20 दिवसात जमीन लगेच कोरडी होईल. आता हा पाणी 15 मे पर्यंत येतो, मग नंतर तो जूनच्या आसपास आटायला येते, तो पण पाऊस पडतो. बुलबुल ए बुलबुल 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 बोंड्या 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 ए बोंड्या बोंड्या बोंड्या. बघू आत्या कवरी जमा केल्या काजू. नको. कसा लागला? एक नंबर फ्रेश ओरिजिनल एकदम झाडावरून तोडाचा और फिर खाणे. तोडून लगेच खाण्यात काय एक वेगळीच मजा असते त्यात आहे. त्यावेळी देतील आपल्याला लाकडा बिकडा चला बुजाला. ह्याच्यातून आपल्याला काजू चला बस झाल्या बिया काजवांच्या. ओले काजवांची भाजी चांगली लागते. ट्राय दिस. तरी मला सांगतात कर बोलते तुझ्यासाठी आणल्या कर खा. बऱ्याच बिया भेटल्या. मुगाची डाळिंब पण टाकायची. मसाल्याची डाळिंब जाम भाजी. नाही मी एकटीच बाई कवडी आणलेली आणि नाही मसाल्याची डाळिंब टाकायचं नाही तुम्ही. माझी फेवरेट करदा. चला रे चला पानाजा पानाजा. फुगलेस का रे तू? फुगलेस अय फुगलेस का? फुगले चला आपण जाऊ पुढं. जाड्या साहित्य घे जा. ए पाईपलाईन तिकडनं तुला मोटर मध्ये बसवेन तुला पाई काय विहिरीत डायरेक्ट. गरज नाही आहे या पाण्याची. कमी नाही आहे. टेन्शन नको घेऊ तू. माझी गरज नाही आहे तुझी गरज आहे. एकदा तो तुला दांडूक घेऊन मारेल. काही नाही. आम्ही आलतो करवंद द्या ना तुम्ही खाऊन पार. पण कच्ची नको ती. काय करू याचा? पिकलेली पाहिजे. पिकलेली नाही. एक पण नाही पिकलेला. सगळी कच्ची अंदेवा पिकलेले नाही आहेत. पाना बी ना आणलेली जमा करायला. नाही एक करवंद नाही आया. हान पण सगळी कच्ची. ती काय फायद्याची. फुकट जेला पान माझा. 2 भेटले आणि 1 खाल्ला. 1 हाता नाही तो पण खात. एक चाटून पुसला खाते. भेटला नाही का तुला कया? कशी रात जमा केले. रास जमा केले. हिसाब फणस केवढे मोठे मोठे फणस. समजलं का? समजलं काय सांगतात ते समजते का? नाही. ऐकल कोण? जा ऐक काय सांगतात त्या. तिकडे रेकॉर्डिंग करा. आमचे थोबडे कशाला जा जा. तिकडे बघा तुम्ही. थोबडे तुम्ही स्विमिंग पूल मध्ये गेलेत ना म्हणून तुमचे थोबडे काळे झालेत. आम्ही पण गेलोय पण आमचे गोरे आहेत का? नाही आम्ही पण काळेच होत. काय हाऊ करायला पाहिजे का तुला? हाऊ उडतय आकाश उडतय. ए बोंड्याची मी काय बोंड्या 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 का गोंड्या बोंड्या बोंड्या. आई आणि शिमरा बिमरा आणलेली बाई ही मॅडम. काय ना काय आणतात खावाला आम्हाला. तोंडाचा साप आमचे नाश केला. यानवी यानवी खायचं असते खायचं असते. एकदम घाण लागत होता. बकवास बकवास.
अख्खा जेवलेलो चांगला बरं त्याचा पण नाश केला. त्यांना खायची माहिती. बघा केळी 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 केळी. येते तू येते. बघा आमची पब्लिक बॅट बॉल खेळते. वाह कॅच आउट. हो 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 हो. जास्तच मोठा बॅटमॅन नाही रे तुमचा बॅट्समॅन. ओ कॅच घे आउट. पहिलेच बॉलात आउट. वा वा शिवम. हा म्हणजे यामीने खालेला आहे असा रेड 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 कलरचा आहे असा. चांगला लागते. जाम गोड लागतं. अरे इकडून इकडून घेऊ का मावशी इकडे. धर धर धर. अरे हा माझ्या हातात तुझे मी हाताशी वरते. इकडे खाली आहे ना. हा तो खेच खेच तो. हा बा ती लाल लाल खाऊन बघ काढलं. चांगली लागतात. आपल्या होता ना देना. खा खा तू खा. आम्ही खाली खा तू. मी नाही खाली. चांगले लागतात. भारी लागतं. तर ते बिंबा. इथे पण बसण्यासाठी झोपण्यासाठी आराम करण्यासाठी जागा आहे. बसू शकतो इथे आपण मनसोक्तपणे. बेसिंग वगैरे आहे आणि तिथे पाळणा आहे. रात्रीचा वगैरे जेवलो आणि घरी चाललोय आता. चला भाड्याचा रूम खाली करा. चला इथेच ठेवलेली बाहेर. भाड्याचा रूम खाली करा. चला निघा. भाई चलो घर पे चलो घर पे चलो घर पे चलो. येतान का नाही कवरा टाइमपास लावले तुम्ही. फुल लाईट.